नमस्कार मित्रांनो, आपल्या हळदीची जर अशी परिस्थिती असेल किंवा असे पान वगैरे खात असतील, खाल्लेले आहेत, तर नक्कीच आताच उपाययोजना करा. आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, हे जे आहे प्रथम अवस्था आहे. याच्यामध्ये आता अळ्याने हे पूर्ण खाल्ले, तर याच्यासाठी आपण क्लोरो 20% किंवा इमॅमॅक्टिन कुठलेही आपल्या अनुभवानुसार एक कीटकनाशक स्प्रे करू शकता आपण. याच्यामध्ये 5 ml स्टिकर टाकणे अनिवार्य आहे. तर ही प्रथम अवस्था आहे. जे आतापासून जर अशी सुरुवात झाली तर हे पूर्ण रस शोषण करू शकतात. आणि आता जर याचा वेळेच उपाय नाही केला तर आपला अख्खा प्लॉटच्या प्लॉट खाल्ल्यासारखा पानं सुदृढ असतील तर नक्कीच हळदीच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. नाहीतर अन्यथा उत्पन्नात 100% घट होणार. तर आपण आतापर्यंत टोटल व्हिडिओ बनवलेले आहेत. तर काही व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही प्लेलिस्टमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पाहू शकता. त्यामध्ये आपण पूर्ण हळदीचे नियोजन वगैरे दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला पाहण्यास मदत होईल. तर सांगायचं तात्पर्य तर ही अशी अवस्था जर झाली असेल तर नक्कीच हे अळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. तर हे कशामुळे होते? ते आजूबाजूला जे तण असते त्या तणावर अळ्या असतात आणि ते अळ्या नक्कीच याच्यात बसतात आणि ते पूर्ण कुरतडून टाकतात. बघू शकता हे. तर हे असं प्रथम अवस्था कुठे कमी जास्त असते. जिथं हरभरा जास्त लागवड झालेली आहे, पेरणी झालेली आहे, त्या रानामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. जेणेकरून आपल्याला जास्त प्रभाव दिसून येते. तर हरभरा जर असेल तर त्याला उपटून घ्या किंवा त्याचं नष्ट करा. कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल ते बघून निश्चितच हे करा. तर या अवस्थेला जर आपण रोखलं नाही तर नक्कीच आपले पानं पिवळसर आणि रस शोषण किडी खाऊन घेतील. तर बघू शकता हे अशा प्रकारे मग त्याला करपा वगैरे येतो. नाहीतर याच्यामध्ये एक क्लोरो 20% किंवा इमॅमॅक्टिन जे आपण अळीनाशक मारतो ते मारायचं आहे. म्हणजे निश्चितच आपण जिथून औषध आणतो तिथून त्यांना मात्रा आणि अवस्था त्यानुसार सांगावी, जेणेकरून आपल्याला हळदीच्या प्लॉटला कुठलीही इजा होणार नाही. हळदीचा प्लॉट कसा सुदृढ राहील याची दक्षता घेणे गरजेचं आहे. सध्या हळदीला चांगले बाजारभाव भेटत आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला हे करणं गरजेचं. ही वेळेस जर उपाययोजना नाही केल्या तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपला हा अख्खा प्लॉट खराब होऊ शकतो आणि हे होऊ शकतं. तर प्लॉट खराब न होण्यासाठी निश्चितच या गोष्टीचा आपल्याला अवलंब करावा लागतो. व्हिडिओ कसा वाटला निश्चितच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता सध्या आता पाण्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि पाणी निश्चितच होणार अशी आपण अपेक्षा करू आणि त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. वातावरण खूप चांगलं आहे. बघू शकता इकडे स्प्रे केला होता तर हिरवगार हे झालेलं आहे. तर असंच हिरवगार ताजेतवानं राहण्यासाठी आपल्याला अशा नवनवीन गोष्टी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर हळदीचं उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ होईल. तर बघू शकता इकडे स्प्रे झालेला जे रान आहे ते सुटसुटीत आणि सुरक्षित आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण हळदीविषयी टोटल व्हिडिओ बनवत आहे. साधारणतः आज वसमत मार्केट कमिटीला 21,000 20,000चे रेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर असेच रेट आपल्या भविष्यामध्ये राहतील आणि आपल्याला निश्चितच भाववाढीचा फायदा होईल. या अनुषंगाने हे करा. आता कुठलेही तणनाशक जर मारायचं असेल तर या फट्ट्यामध्ये मारून घ्या. तर आपण कोणतं औषध मारतो ते निश्चितच आपल्याला सांगा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. बुरशीनाशकमध्ये कोणी साप वापरते, कोणी काब्राटॉप वापरते, कोणी कोणतं वापरते. तर आपल्याला जे चांगलं वाटते ते निश्चितच वापरा आणि चांगले रिझल्ट घ्या. व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट करा. चांगला वाटला तर
नसेल चांगलं वाटलं ते पण कळवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओमध्ये सुधारणा करता येईल. धन्यवाद. टेक केअर.